आपल्या सर्वांना खापरे महार हे काय आहेत, कोण असतात माहितीये का? नाही माहिती? थोडक्यात सांगून सांगू तर बाबासाहेब जेव्हा खानदेशाच्या प्रवासावरती होते, खानदेशामध्ये त्यांचा जेव्हा दौरा चालू होता, तेव्हा तिकडे त्यांनी खापरे महार हा शब्द वापरला होता आणि त्याची व्याख्या सांगितली होती. आता आपल्यातली काही लोक असतात, जुन्या काळी तुम्हाला माहितीये काय प्रथा होती, तर प्रास्तापिताच्या वाड्यावरती, प्रास्तापिताच्या बंगल्यावरती हे काम करायची. आणि हा खापरे महार शब्द कुठून आला मी तुम्हाला सांगतो. तर ही लोक जेव्हा इकडच्या प्रास्तापितांच्या बंगल्यावरती, घरावरती, वाड्यावरती काम करायची, तेव्हा ती काय काम करायची? घरातली काम करायची, बागकाम करायची आणि इतर छोटी मोठी कामं करायची. आता जर हा प्रस्थापित भाऊसाहेब, काकासाहेब, नानासाहेब जेव्हा यायचा, तेव्हा त्या माणसाला हाक मारायचा, ए ढोंडू इकडे, माझ्या पोरांनी तिकडे हागून ठेवलंय, ते जरा उचल आणि साफ कर. तो माणूस ते घाण डोक्यावरती उचलून खुशी खुशीने घेऊन बाहेर टाकायचा. त्याला ह्याचा संताप नव्हता की त्याला कोणाचा तरी घाण स्वतःच्या डोक्यावरती उचलायला लागते. त्याला ह्याची संताप नव्हती की तो हे काम करतोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात, पण त्याला ह्याची खुशी होती आणि ह्याची बाबीमान होता की तिकडच्या प्रस्थापितांनी त्याला नावाने हाक मारलं. आणि हे खापरे महार असतात, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि या खापऱ्या महारांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, कारण ह्या खापरे महारांनीच बाबासाहेबांचा पराभव करण्यामध्ये होते. याच खापऱ्या महारांनी आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला किंवा इतर आंबेडकरवादी पक्षांना उभं राहून दिलं नाही. आणि हेच ते खापरे महार आहेत ज्यांनी आतापर्यंत आंबेडकरवादी चळवळ ही पुढे येऊ दिली नाही, उभी राहू दिली नाही.